आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाबद्दल संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला देत आहेत। संजय राऊत, तुम्हाला महाविकास आघाडीमधलं भांडण सोडवता येत नाही, महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेचा उमेदवार कोण होणार हे ठरवता येत नाही आणि तुम्ही आखाती देशाच्या युद्धाबद्दल आभाळ हाणतायत, ही भाषा बंद करा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे परराष्ट्र धोरण ठरवण्यासाठी आणि त्याबद्दल भूमिका घेण्यासाठी सक्षम आहेत। देशातल्या 140 कोटी जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर विश्वास आहे आणि अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये नेमका काय निर्णय घ्यायचा याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी योग्य तो निर्णय घेतील। त्यांना सल्ला देण्याची भानगडीमध्ये तुम्ही पडू नका। तुम्ही तुमच्या महाविकास आघाडीतल्या राज्यसभेच्या उमेदवारीबद्दल बोला, तिथं तुम्हाला पेच सोडवता येत नाहीत आणि तुम्ही आखाती देशातल्या युद्धाचा पेच सोडवायला निघालात। आपल्या घरात काय होतं ते आधी बघा आणि नंतर इतरांना सल्ला द्यायच्या भानगडीत पडा। व्हीएसआर कंपनीबद्दल जय पवार यांनी केलेलं ट्विट अतिशय गंभीर आहे। अशा पद्धतीची हलगर्जीपणा जर का व्हीएसआर कंपनीकडनं केला जातोय तर या प्रकरणामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने देखील गांभीर्यानं चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे। व्हीएसआर कंपनीमध्ये अशा पद्धतीनं हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा केल्याचं ट्विट जय पवार यांनी केलंय आणि जय पवार यांनी ज्या पद्धतीनं चौकशी मागणी केली, निश्चितपणे व्हीएसआर कंपनीची पूर्णपणे चौकशी करून या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा असल्याचं संजय राऊतांनी मान्य केलं, परंतु महाविकास आघाडीत फक्त 3 तिघाडा नाही तर काम बिघाडा देखील आहे। ज्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळेच महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री व्हायला निघाले होते, त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये 3 तिघाडा आहे आणि काम बिघाडा देखील आहे। ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची वाट लावण्याचं काम महाविकास आघाडीनं 2.5 वर्षामध्ये केलं आणि ज्या पद्धतीनं 3 रिक्षाची 3 चाकं वेगवेगळ्या दिशेने असतात, तशाच पद्धतीनं आता राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये देखील 3 तिघाडा आणि कान बिघाडाचं लक्षण महाविकास आघाडीमध्ये दिसतंय। ना यांना उमेदवार ठरवता येतोय, ना यांना नाव सांगता येतंय, ना कुठल्या पक्ष राज्यसभेला निवडणूक लढवणार हे देखील यांना सांगता येणार नाही। महाविकास आघाडीमध्ये 3 गट पडल्याचं स्पष्टपणे दिसतंय। राज्यसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांना पाठिंबा द्यायला हवा अशी भूमिका संजय राऊत यांची आहे, तर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मात्र शरद पवार साहेबांना पाठिंबा द्यायला तयार नाहीत। यामुळेच पवार साहेब रुग्णालयामध्ये असताना त्यांना भेटायला जाण्याचं सौजन्य देखील उद्धवजी ठाकरे दाखवत नाही आणि यावर प्रश्न विचारल्यानंतर संजय राऊत मात्र मूग गिळून गप्प बसतात, कारण संजय राऊतांना माहित आहे की उद्धवजी ठाकरे हे प्रियंका चतुर्वेदी, आदित्य ठाकरे हे प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेला पाठवू इच्छितात, परंतु शरद पवार साहेबांना ते पाठवू इच्छित नाहीत। संजय राऊतांची इच्छा आहे की शरद पवार साहेबच राज्यसभेवर गेले पाहिजे। उभाटाचं मीठ खायचं, उभाटाची प्रवक्तेगिरी करायची आणि चाकरी मात्र शरद पवार साहेबांची करायची, हे संजय राऊत यांचं धोरण झालेलं आहे। हे राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये उघड पडलंय।